ते धनंजय मुंडे आणि त्यांनी राजीनामा दिला, मात्र यासाठी 2.5 ते 3 महिने का लागले अशी खंत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली। सोबतच मसाजोग परिसरात अजूनही संशयास्पद लोक फिरतायत, धमकी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, याकडेही पोलिसांनी आता लक्ष द्यावं अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली। आमचा लढा हा न्याय मिळेपर्यंत सुरू राहील आणि तोपर्यंत माघार नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले। मसाजोगमध्ये धनंजय देशमुख यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। डिसेंबर महिन्यापासून हे सगळं सुरू आहे देशमुख साहेब, आणि अखेर आज तुमची जी मागणी होती राजीनामा देण्यात आलेला आहे, कसं बघताय सगळ्याकडे? आमची मागणी पहिली आणि शेवटची एकच होती की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। फिरताय ना परिसरात? 100% सगळे आहेत, पण आढळून येत आहे म्हणून सीसीटीव्हीत आहेत, ते छाती ठोकून म्हणजे हिम्मत करतायत सगळं म्हणायची की आम्ही त्या आरोपींचे समर्थक आहेत, त्या आरोपींचे आम्ही मनोबल वाढवतोय, किंवा त्या आरोपी सुनावणी दरम्यान आल्यानंतर हे बाहेर भीतीयुक्त वातावरण तयार करण्यासाठी हे बाहेर असे ग्रुपनं थांबतायत। हे सगळं सीसीटीव्ही आणि ह्याचे सगळे पुरावे मुख्यमंत्री साहेबांपर्यंत गेलेले आहेत। तुमचा निर्णायक लढा तर सुरूच राहणार आहे आंदोलनासाठी किंवा न्याय मिळवण्यासाठी? नाही, आम्ही न्याय मागितलेला आहे, राजीनामा नाही। याच्यामध्ये पारदर्शक तपास व्हावा ही मागणी आहे आमची, याच्यात कोणाचा राजकीय दबाव नाही यावा ही मागणी आहे आमची, आणि आम्हाला न्याय मिळावा। आम्ही राजीनामा ही मागणी नव्हती आमची। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह विशाल करोळे, झी मीडिया, मसाजोग।